गणेशाय नमः. फाल्गुन महिन्याच्या कथा मालिकेत आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आम्हाला आशा आहे की या कथा तुमची भगवान शिवावरील भक्ती आणि श्रद्धा वाढविण्यास मदत करतील. तर चला आपण आपल्या कथांचा प्रवास सुरू ठेवूया आणि आजची फाल्गुन मास महिन्याची कथा ऐकूया. आजची कहाणी सुरू करूया. लोमेश ऋषी पुढे म्हणाले, देवासुर युद्धात देवराज इंद्राने दैत्यांचा भयंकर संहार करत पराभव केला. देव आणि दानवामधील त्या युद्धात इंद्रानेही दानवावर भयंकर प्रहार केला. त्याचे पराक्रम आश्चर्यकारक होते. त्यांना पराभूत केल्यानंतर त्यावेळी अर्थशास्त्राच्या संरक्षणाखाली देवी सचीचे पती इंद्र दुर्जन राक्षसांसाठी मृत्यूचे रूप बनत होते. अशा प्रकारे राक्षसांचा वध केला जात असताना देवर्षी नारद मुनी इंद्राला रोखण्यासाठी आले आणि म्हणाले, राक्षसांच्या सैन्यातील शूर योद्ध्यांना मारल्यानंतर आता तुम्ही घाबरलेल्या सैनिकांना का मारत आहात? जे भीतीने आश्रय घेतात अशा सैनिकांना विजयाने उन्मत्त होऊन वध करणाऱ्याला महापातकी व ब्रह्महत्यारा समजायला हवे. म्हणूनच तुम्ही मनानेही कोणत्या भयभीत असलेल्या प्राण्याची हत्या करू नये. देवर्षीचे असे बोलणे ऐकून देवराज इंद्र लगेचच आपल्या देव सैन्यासह स्वर्गात गेले. त्यावेळी सर्व देवता परस्पर आनंद व्यक्त करत होते. यक्ष, गंधर्व आणि किन्नर देखील खूप आनंदित झाले. प्रख्यात देवर्षी आणि ब्रह्मर्षींनी सचीसह इंद्राला अमरावतीच्या सिंहासनावर अभिषेक करून विराजमान केले. देवांचा राजा इंद्र भगवान शिवांच्या आशीर्वादाने विजयी झाला होता. त्यावेळी स्वर्गात एक भव्य उत्सव झाला. शंख, पटा, मृदंग, ढोल, अनक, भेरी आणि दंडू देखील नाद करत होते. दुसरीकडे देवानी मारलेले राक्षस जमिनीवर पडले होते. महात्मा राजा बळी देखील मरण पावला होता. त्यावेळी भृगुवंशी शुक्राचार्यजी तपस्या करण्यासाठी आपल्या शिष्यगणांसोबत मानसोत्तर पर्वतावर गेले होते. म्हणूनच ते युद्धात सामील होऊ शकले नाहीत. त्या युद्धात जे राक्षस जिवंत राहिले होते ते सर्वजण ऋषी शुक्राचार्यांकडे गेले आणि त्यांनी युद्धात झालेली हानी विस्तृतपणे त्यांना सांगितली. हे ऐकून भृगुनंदन शुक्राचार्याला दुःख आणि क्रोध दोन्ही जाणवत होते. ते आपल्या शिष्यासह युद्धभूमीवर पोहोचले आणि त्याने आपल्या मृत संजीवनी विद्येचा वापर करून मृत राक्षसांना पुन्हा जिवंत केले. शुक्राचार्यांच्या प्रेरणेमुळे राजा बाली आणि सर्व राक्षस पाताळात परतले आणि आनंदाने राहू लागले. मग ऋषीगणांनी लोमेश ऋषींना विचारले, देवांचा राजा इंद्र गुरुशिवाय त्याचे राज्य कसे मिळवू शकला? कारण त्याच्या गुरुबद्दलच्या अवमानामुळेच त्याला त्याचे राज्य सोडावे लागले होते. देवाचा राजा इंद्र कोणाच्या प्रेरणेने अनंत काळ सिंहासनावर बसला? कृपया आम्हाला या सर्व गोष्टी सांगा, आम्ही ते ऐकण्यास उत्सुक आहोत. मग ऋषी लोमेश म्हणाले, गुरु शिवाय इंद्राने काही काळ शासन केले व स्वर्गाचा आनंदही उपभोगला. विश्वरूपजी हे इंद्राचे पुरोहित होते. त्यांना 3 मस्तके होती. ते यज्ञ आणि पूजेत योग्य तो भाग बघून देवता, असुर व मानव यांना तृप्त करत असत. ही गोष्ट इंद्रदेवापासून लपून राहू शकली नाही. विश्वरूपजी देवतांचा भाग मोठ्या आवाजात बोलवून द्यायचे, मानवांचा मध्यम आवाजात मंत्र उच्चारण करून बळी द्यायचे, तर दैत्यांचा न बोलता बळी द्यायचे. हे त्याचे नित्याचेच कर्म होते. एका दिवशी इंद्राला गुरुजींना पाहून हे समजले की ते लपून काहीतरी करू इच्छितात. मग त्यांनी लपून सर्व पाहिले की विश्वरूपजींची काय इच्छा आहे. दुसऱ्यांचे कार्य सिद्ध होण्यासाठी भाग अर्पण करतात. आमचे पुरोहित असून ते दुसऱ्यांना फळ देतात. असा विचार करून इंद्राने 100 पर्व वजनाच्या वज्राने विश्वरूपजीचे मस्तक छाटून टाकले. वज्राच्या आघाताने त्यांचा लगेचच मृत्यू झाला. इंद्र ब्रह्महत्यारे झाले. पण ब्रह्महत्या, मद्यपान, चोरी, गुरुपत्नी गमन इत्यादी महापाप करणाऱ्या महापापी लोकांचा उद्धार करण्यासाठी एकच उपाय आहे की त्यांनी भगवान विष्णूंच्या नावाचे जप कीर्तन करावे, ज्यामुळे त्यांची बुद्धी भगवंतमय होऊन जाते. त्यानंतर धुराने माखलेली व 3 मस्तके असलेली ब्रह्महत्या इंद्राला खाण्यासाठी इंद्राच्या जवळ आली. त्यावेळी इंद्रदेवाला खूप भीती वाटली व ते तेथून पळून गेले. त्यांना पाहून भीतीदायक ब्रह्महत्या त्यांच्या मागे धावू लागली. जेव्हा इंद्र पळत तेव्हा ती पण मागे मागे पळत आणि जेव्हा ते एका ठिकाणी थांबत तेव्हा ती पण थांबत असे.
सावलीप्रमाणे सतत इंद्राच्या मागे राहू लागली व त्यांना पकडण्यासाठी जेव्हा ती एकदम जवळ आली तेव्हा इंद्रदेवानी जोरात पाण्यात उडी मारली. जलचर प्राण्याप्रमाणे ते आत पाण्यात खोलवर गेले. अशा प्रकारे दुःखात पाण्यामध्ये जीवन जगत इंद्रदेवाला 300 वर्ष पूर्ण झाले. तेव्हा देवलोकात मोठी अराजकता पसरली. सर्व देवी देवता चिंताग्रस्त झाले. तिन्ही लोक विपत्तीने ग्रासले गेले. जिथे एखादा ब्रह्महत्यारा मोकाट जगतो ते साधू संतांची हत्या होते. ज्या राज्यात पापाचार निवास करतो त्या राज्यात प्रजेच्या विनाशासाठी मृत्यू, दुर्भिक्ष, उपद्रव आणि खूप सगळे अनर्थ उत्पन्न होतात. म्हणूनच राजाला श्रद्धेने धर्माचे पालन करायला हवे. राजा पवित्र असेल तरच त्याची प्रजा पवित्र होऊन स्थिरता आणि संपन्नता प्राप्त करू शकते. इंद्रदेवाने जे पाप केले होते त्याच्या प्रभावाने संपूर्ण जग पीडित व उपद्रवग्रस्त झाले. हे ऐकून शौनकाने विचारले, हे ऋषी, इंद्राने तर 100 अश्वमेध यज्ञाचे अनुष्ठान करून सर्व देवतांचे विशाल राज्य मिळवले आहे, मग त्यात विघ्न का उत्पन्न झाले? तेव्हा ऋषी म्हणाले, देवता, दानव, मनुष्य या दुष्कृत्याचे फळ त्यांना मिळतेच. गुरुशिवाय सर्व जगाचे कल्याण कसे होईल? सुखदुःखाचे कारण त्यांनी केलेल्या कर्मच असतात आणि त्यात काही संशयास्पद नाही. इंद्राने खूपच अद्भुत व घृणास्पद कृत्य केले आहे. त्यांनी गुरुचा अपमान केला, विश्वरूपांची हत्या केली. एवढेच नाही तर गुरुतुल्य महर्षी गौतमांच्या पत्नीसोबतही दुष्कृत्य केले. इंद्र या सगळ्या दुष्कर्माचेच फळ भोगत आहे, जे कोणत्याही परिस्थितीत टाळता येण्यासारखे नाही. जे मनुष्य पापकर्म करतात आणि त्यांचे प्रायश्चित्त करत नसतील तर ते त्यांचे पाप लहान असो की मोठे त्यामुळे ते पीडितच होतात. जर पाप घडलेच तर त्याच्या शांतीसाठी तात्काळ प्रायश्चित्त करावे. पापाचे प्रायश्चित्त अनेक प्रकारचे आहेत. जर ते पाप जास्त काळ राहिले आणि ते पुन्हा पुन्हा घडत असेल तर महापातक म्हणून पुढे येते. जो मनुष्य सकाळी, दुपारी व सायंकाळी तपस्या स्वरूप जाणून स्वधर्माचे पालन करून पाप कमी करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याचे पाप नष्ट होऊन जाते आणि ते उत्तम लोकास प्राप्त होतात. म्हणूनच दुराचार करणाऱ्या इंद्राला त्याच्या दुराचाराचेच फळ मिळत आहे. सध्या असलेल्या परिस्थितीचा व सर्व गोष्टींचा विचार करून आणि योग्य अयोग्य विचार केल्यानंतर अत्यंत प्रसिद्ध अशा बृहस्पती देवांकडे सर्व देवगण गेले आणि त्यांनी सर्व वृत्तांत गुरुदेवांना सांगितला. त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व परिस्थितीचा सारासार विचार करून पुढे काय करता येईल याबाबत विचार करू लागले. अशा परिस्थितीत आपले काय कर्तव्य आहे याचा विचार केला. देवता, ऋषी, पवित्र आत्मा यांचे कल्याण कसे करता येईल याबाबत मनातल्या मनात विचार करून कर्तव्य व अकर्तव्याचा विचार करून देवर्षी बृहस्पती इंद्रदेवाकडे गेले. इंद्र ज्या सरोवरात लपला होता त्या सरोवरावर पोहोचले, ज्याच्या काठावर ब्रह्महत्या एका भयानक चांडाळीच्या रूपात उभी होती. संपूर्ण देवता आणि महर्षी सरोवराच्या काठावर बसले. गुरु बृहस्पती देखील तीरावर आले. गुरु बृहस्पतींनी स्वतः इंद्राला हाक मारली. गुरुदेवांची हाक ऐकून इंद्र उभा राहिला आणि त्याच क्षणी त्याला गुरु बृहस्पती दिसले. इंद्राच्या चेहऱ्यावर भीतीचे अश्रू आले. त्याने बृहस्पती आणि उपस्थित असलेल्या सर्व तपस्वी ऋषींना लगेच नमस्कार केला. मग नम्र चेहऱ्याने त्याने केलेल्या अज्ञानाचा आणि मोठ्या दुष्कर्माचा विचार करत पश्चातापाची प्रार्थना करण्यास सुरुवात केली आणि त्याने ही तपश्चर्या कशी केली आणि त्यानंतर काय घडले याबद्दल आपण आपल्या फाल्गुन महिन्याच्या कथा मालिकेच्या पुढील भागात ऐकूया. म्हणजेच उद्या तुमच्या स्वतःच्या चॅनलवर भक्ती विश्ववर. हर हर महादेव.